काय ये इकडं. इकडं काय पण असं तू ये तर सांगतो ना. चला. आता ऐक. हा हा या बाय हा. एकदम महत्वाचं आहे. काय पण नेमकं एकदम महत्वाचं आहे. फक्त एक आठ तुला मान्य करावं लागेल माझी वाली. काय? गावामध्ये कोणाला काही सांगायचं नाही. का बरं ही सगळी बात आहे ना मी तुला एकटीला सांगू राहिलो. मला? हा हे मान्य आहे का तुला? हा मान्य आहे ना. कोणालाच सांगणार नाही ना? नाही कोणालाच नाही चाल सांगत. मग. काय पण नेमकं अरे मला सांग. चाल ना तुला तिथे गेलो चला. समजा. चाल 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 म्हणून राहिलं. चाल मधी. बायको वाट पाहत असेल त्याला इकडे कोणाचा आवाज येतोय घरचा मी काय म्हणतो हा. जंगलामध्ये हे मान्य आहे ना तुला अगदी? गुलाबी हा, साडी मान्य आहे. हा? या बाबा अजिबात कोणाला जाऊ सांगू तरी नको बरं का. पाहतो मी आज. तसं सांगितलं सगळं गावामध्ये बोबाटा होऊन जाईल मग तर. हा तुझी चव जाईल आणि माझी चव जाईल. माझी काय चव जाणार त्याच्यात? अरे मग लोक दोघायला नाव ठेवतील ना. समजा मी काय तुला सांगणार आहे ते तू मला काय सांगते कोणाला सांगायचं नाही. कोणाला मी कोणाला सांगत नाही. माझा तुम्ही सांगा हो. पूर्णपणे माझा विश्वास आहे तुझ्यावर. तू मी- अजिबात कोणाला सांगायचं नाही. काय काय हा. सांगत नाही तुम्ही सांगा काय पटकन. रे काय तरी मी म्हणलो होतो हा तरी तुला 2 फोन केले फोन उचलला नाही तो हा कुठे फोनच अरे आला काय नाही. वागू राहिला काय नाही अरे. तरी मला डाऊट आला सरपंचाचा हा. का हा कुठेतरी गेलाय वाटतं यायला तो आहे ना नुसता सरपंच संशय घेऊन घेऊन ये ना तू फार जाम करून टाकलं आणि मला. काय झालं माहिती का मी आता मळ्यात चाललो होतो मामाला रानात हा रानात जात जाता मला आवाज आला तुमचा बरं काय आवाज आला? हा? काय आला अरे सांग तुला बरं. पाठायला पाहिजे कुशल बाईला घेऊन आलाय अरे. अरे अरे बाई सरपंच आहे बाबा. बाई काय माणूस काय म्हातारे काय मला सगळं गाव सारखंच आहे. म्हणजे तुला परवाना जंगलात बाय आणायच्या आता हे जंगल आहे का? म्हणजे काय जंगल बोलताय यायचं काय हे? तुम्ही काय बोलताय? काय बोलते म्हणजे काय तुला मग? पटत का काय गुलाबी साडी घातली आणि काय सरपंच घाली हे मग आले म्हणजे अरे तो डोक्यात आहे ना शनिवार आयतवार येतो हा. बाबूराव. हा जशी दृष्टी तशी सृष्टी दिसत नाही नाही तो आता नाही भाऊ पार गावामध्ये ना पका रांकाळ घातला तो काय रान कसला? हा. हा? कसला? ही बाई झाली का ती बाई आहे हा. ती बाई झाली का ही बाई आहे अरे मग महिलांसाठी जे बी काही भलं असेल ते सांगा. तर मला नाही ना मला नाही ना कुठे न्यायचं हा? अरे तुझ्या याचं काम नव्हतं ते हा बाबूराव. का? बाय माणसाचा विषय होता तो. बरोबर आहे हा, ना? बरोबर बरोबर काय सांगायचं ना मी तिला सांगितलं. बरोबर आहे ना? मला काही सांगू नको म्हणे मी सांगतो पण तुला अजून काही सांगितलं नाही. तुम्ही सांगा हो, काय विषय अरे होता? तो इतका सरपंच मुक्याचा मुक्का येतो तो लवकर कधी सांगणार नाही हे टपकलं ना मध्ये आता. हा, तो तुम्ही जा- सांगा. तो जेव्हा बाई जेव्हा अ, बोलतो बाबूराव एक मिनिट ऐका. खरं सांगू का तुम्हाला हा. तुम्ही कोणापाशी काही सांगणार नाही नाही म्हणजे ना? कोणापाशी काही सांगणार नाही ना? अरे बाई तुमचं जर चांगलं असेल तर मला काही फायदा होता तुमच्यात माझाच फायदा काय होतो ते मला माहित नाही दोघाही अजून. तिसऱ्याचा फायदा होईल का हा? वा मा फायदा होईल इतका का स्वार्थी हा मी डायरेक्ट तुम्हाला म्हणतो काय फायदा. म्हणतीये, आहे एक रे मिनिट कबूल? ऐका. एक मिनिट ऐकून घ्या पाहिले हा. ठेवला आहे चालले पुढे तोंड घेऊन ते नाही म्हणते मी तुम्हाला. मला फायदा लागत त्या पाय. तुम्ही सांगा हो, काय विषय होता एवढा लांबून आणलं मला. तुम्हा दोघायला सांगतो पकडले ना, सांगतो. तुम्हा दोघायला पकडले मी आता ए, पकडलं. नाही तर आख्या गावात करू देईल मी हा, करा जावा. हा पकडलं आम्ही काय चोऱ्या करू राहिलो का? हा म्हणजे तुम्ही जंगलात उभे दिसते का आणि मग काय हा? झालं? जंगल आहे की मळा आहे आमचा वाला. बाईन माणूस आणि मग काय? बाईन माणूस अरे काय बोलत ऐका. बाईन माणूस म्हणजे काय? हा? ए बाबूराव हा. नीट बोलत जा. तू नको ते करू हा हे नका करू. सरपंच सांगा तुम्ही तुमचं काय काम होतं ते मला इथं. सरपंच सांगा लवकर कशाला बोलवलं होतं एवढं जंगलामध्ये पूर्ण डास चावू राहिले इथं. मॅडम सांगण्यासारखं आहे ना. सांगण्यासारखं खूप. तू ये ना शाते या सरपंच ऐकू कुशल जंगलात आली तुला पटायला पाहिजे हा अहो, सरपंचच बोलला म्हणे माझ्या तुझ्यावर लय विश्वास आहे म्हणे बाई माझं काम आहे म्हणे चल म्हणे. कशी बोलली बरं लाखात आहे. हा, माझा बाई. तुझ्यावर विश्वास आहे का याच्यावर विश्वास आहे हा, म्हटलं. बरोबर मग बरोबर आहे मग काय बरोबर आहे? का बाई वाटलं तुमच्या मनात आहे ना हा. कायम काळी डाळ शिजत राहते. शांत बसा बरोबर तुम्ही. बरोबर शांती तुमच्या मनात आहे ना कायम काळी डाळ शांती शिजत तुम्हाला राहते. कबूल झाली बा आताच सरपंच सांगा लवकर काय काम होतं नाही, याच्या तुमचं? देखत सांगू का नको अशा दुधा जाऊ का मग मी इथून? थांबा थांबा थांबा. दुधा मनस्थितीत आलो गाड्या मी काय करू आता. काय आलो म्हणजे म्हणजे सांगावं बी वाटतं नाही सांगा. कारण मी जर तुम्हाला काही सांगितलं जाऊ का मी? आणि येणी जर ते ऐकलं तर हा गावभर बोबा टाकेल. मग मी जाऊ का? पण मला फायदा होईल का? बाबूराव तुम्ही कोणाला सांगायचे नाही ना? नाही सांगणार पण मला फायदा होईल का हा 100% होईल. होईल की नाही अरे त्यांचा वा, फायदा? वा, वाजत, वाजत. त्यांचा फायदा होईल की नाही? कस काय मला तर तू काही बी अपेक्षा व्यक्त करेल बरं. काही तुम्ही सांगा पहिले आता ते सांगणार नाही अहो, तुम्ही तो सांगा इतका लवकर. निर्लज्ज आहे. काही अपेक्षा व्यक्त करेल बरं का. त्याच्यासाठी मी एखादा शब्द जर दिला ना मग तो शब्द पाळावा लागतो मला. तुम्ही काय कामासाठी बोलवलं होतं ते सांगा पहिले. बाबूराव कोणाला सांगायचं नाही? नाही नाही तर कमरच मोडून पण काय टाकाल. होईल पण त्या पाय ए तो होईल नाही तर नाही होईल ते आमचा प्रश्न आहे. फायदा फायदा फायद्याचा विषय नाही. कोणाला सांगायचं नाही काही असू ते. काही असो तू सांगायचं नाही. म्हणजे? झाला तर फायदा होईल नाही तर मग काहीच फायदा हा सांगा होणार ना नाही बाबूराव ना. त्यांचं बरं हा 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 म्हणा ना. हा हा बोला. सांगणार नाही ना कोणा नाही. काही. हा सांगा. सांगता हा काय आहे, इथं ह्या ठिकाणी आहे ना हा. हंडा आणून ठेवेल मी. हंडा हांडा पाण्याचा.
का तो हांडा काल तुला आणून आणि मला गायला एवढं काय बोलावलं. बोर काय घाल फक्त या बायला पागल बोलावलं. आहे सरपंच आणि तो हांडा नेला या बायला बोलावलं का अरे दम खा ना थोडा. अरे काय बा काय पक्का काय पागल आहे माणूस सरपंच. चला मला पाठवला तरी मी आणला असता मग तो हांडा चला सर घरी. ए, डॉक्टर आउट आहे का मी म्हणलं हुशार असेल काही. काय अरे हांडा म्हणजे नाही हा? सोन्याचा हांडा आहे त्याच्यात हिरे माणिक मोती जुन्यातला हांडा काय सापडला म्हणता? मला. हा आणि तो आणि हांडा कुठे आहे तो? इथं ऐक ना इथं आणून ठेवेल इथं जवळच. हा. मग आता त्या हांड्याचं करायचं काय म्हणून तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तो हांडा आता आपल्याला पचला पाहिजे. काय बोलतोय तुला धन सापडलं अरे हा ना धनच ना पहिले सापडलं? राजे राजवाडी असे सापडायचे ना ते सापडलं मला. आणि मी सरपंच ना त्यांनी ते जर सरकारला कळवलं ना तर सरकार घेऊन जाईल. हे कायला कळतो कशाला कळवताय? आम्ही आहे दोघं जण वाटून घ्यायला. आपण तिघं वाटू घेऊ ना काल सरपंचाला वाटत सरपंचाला कमी का? आपण दोघं वाटून तो घेऊ. सोडून का त्याला दाखवलं त्याला सापडलाय ना पाय पाय पाय. काय शांती असं नाही काय तू तर याच्यापेक्षा खालच्या विचारची झाली तू. हं? असं नाही तिघायचा वाटा राहील त्याच्यात तिघं जण. हा बरं बरं ठीक आहे चालेल. द्या तो हांडा कुठे? आता सांगतो मग ते हांड्याचं आता काय. मी सगळं पल्लू मध्ये झाकून नेते. तुम्ही द्या लवकर. अरे हा हा हांडा द्या फक्त लवकर. आपल्यात भांडणं नको बरं असं व्हायला. करा माकच या माय मी नेतो जपून पोटात घालून मावाल्या कोणाकडे न्या पण त्याची शर्ट विल्हेवाट पहिले हा. पीठ झालंय. जाऊ दे मी सांभाळ. तिघांना सारखीच करायची आहे. नाही नाही मी सांभाळन. शांत बस काय तू शांत बसा ना तुम्ही. काय बाबूराव? अरे बाबा ते आपल्याला 10 पिढीला पुरेल एवढं माल येतो. दे ना दे ना दे ना लवकर दे ना. काढलं काढलं. काय काय ना ना म्हणजे काढ काय ना. खिशात आहे का? काय ना कुठे कुठे इकडं- पाहू पाहू थांब थांब पाहू थांब कुठे येडा पुरून ठेव येड्यावारी नका कुठं? करू. ए कुठे थांब. पाहिजे शांती अंग अरे अरे मला माहिती आहे ना ते. ए, कुठे? ए, येडपट. कुठे कुठे अरे ऐका येडे वाशील तुम्ही बरं. अजून तुम्ही नुसतं सांगितलं कुठे? असतं येड्यावारी अरे नका दे करू. मला लोकं गडबड होतंय आता. अरे पार इकडे मला घेऊन लय जाय गरगर होतोय आता. ते लोक बरं ह्या तुझ्याजवळ दिलं हा तू काय करशील नेमके मी- घरी घेऊन जायचं हो आणि भरोश्यावर आम्हाला 3 वाटे करायचे बरं का सगळ्याला हा, सारखी. हा. हा. सारखी कर. नीट टाका कर लवकर. ना. टाका नाही त्याला आता द्या कुदळ लवकर. पावडं आणावं लागेल आणि परत यावं लागेल आपल्याला उद्या परवा. मी फक्त सांगितलं हे आणि तुमची परीक्षा पाहतो. ही बातमी फक्त आपल्या तिघांनाच माहिती आहे. गावात कोणाला माहिती जर झालं तर समजून घ्यायचं का तुम्ही दोघांनीच तुम्ही शेण खाल्लं म्हणून गद्दारी केली म्हणून. असा विचार पक्का झाला. जर आपल्या वेळेत कोण नेलं मग काढून अरे कस काही नाही. तो म्हणतो कुदळ पावडं आणावं लागल. काय आणावं लागल? कुदळ पावडं कुदळ पावडं. बाबूराव आपण दोघच त्याच्या काढून. आधी हा त्याच्या आधी. त्याला म्हणा हा रात्री काढून घेऊ आपण हा. त्याला म्हणा चला म्हणा निघून तर हा. आपण उद्या येऊन काढून घेऊन जाऊ म्हणा बरोबर. कुदळ पावडं घेऊन येऊ म्हणायचं आलं का लक्षात? अगं कंदून टाकू बोलले. मी काय म्हणतो बाबूराव हा इकडे या. काय हो चला आता आता सरपंच. ज्या दिवशी यायचं ना हा. आता आहे ना मी उद्यापासून आहे ना 4 दिवस मुंबईला चाललो. हा हा 5व्या दिवशी येईल म्हणजे 5 तारखेला येईल बर आणि त्या तारखेला मग आपण हे करू. काय असं करता हा, का फक्त हा विचार कोणाला सांगू नको. नाही नाही. आणि 5 तारीख ध्यानात ठेवा. 5 तारखेला पुन्हा आपण एकत्र येऊ. हा कुदळ पावडं घेऊन पण यायचं. जागा दाखव कुठे अरे इथं ना इकडे जागा दाखव इथं हे बघ हे झाड आहे ना हा याच्या समोर असं उभं राहायचं. हा याचं अंतर आणि आपलं अंतर 2 फूट पाहिजे. असं का 2 फूट मोजून थांब घ्यायचं. थांब 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 लगेच हे बाय हा 1 2 फूट हा हा ये आणि आपण बोरला कसं होल करतो. 2 फूट इथे अरे हा 2-2.5 असा खड्डा खांदायचा मस्त पैकी. हा कमरा इतका खोल खड्डा करायचा हा. आणि लगेच त्याचे काठ लागल गपकन वर वडायचं. गपक्यान उचलायचं हा आणि घ्यायचं काढून. हा हा हा? कधी 5 तारखेला आलं का लक्षात म्हणजे दोघांनी? 5 तारखेला मुहूर्त आहे का अरे मुहूर्त नाही 5 तारखेला मला वेळ आहे ना. मी आता उद्या मुंबईला चाललो ना. हा हा बाबूराव. मंत्रालयात मीटिंग आहे माझी. इकडे या पहिले. काय हा का हा. काय कुचबुच चालली तुमची? बर बर तुम्ही आनंदी आहे ना आता सुखी हा. आहेत ना? पायाला मग यायचं का एखाद्या नाही नाही मुंग्या मुंग्या काही नाही. तिकडल्या इकडल्या नाही नाही ना नाही नाही चला. कारण आता मला वाटतं त्याच्यावर पाय ठेवले काय बॉस नाही बुजून दिले ते महिना झाला त्याला. कारण हा का? दनाव पाय दिला का हा. पाय आणि बर का मी काय म्हणतो तू बी समजून घे. जड पडतोय. टाळक्यात नाही राहिलं. जड पडतो पाय इथून आहे ना 2 फुटाचं अंतर आहे आणि इथं पुरून ठेवले ते. हा का? हे होतात ना. चला मग आता ना आता हो 5 तारखेला पुन्हा आपण आपल्या घरी जमायचं आणि हा. मग येऊ इथं. बर. चला बरं आता चला हा निघ चला आपल्या घरी निघा तुम्ही आता येतो मी हा बरं नाही का? नाही चला. कुठं चला ना तुम्ही पण. मी येतो नंतर अहो चला बाबूराव. नंतर का आला चल चाल इथं जंगलामध्ये काय करतो. मग मला सवय आहे. चहा घेऊन जाऊ ना आपण आपल्या घरी आता. सांगितलं ना तुम्हाला बाबूराव. चला ना. हा चला. का मग तुम्हाला कळत नाही का? हा. चला पटकन. आयलं म्हणजे इकडं सोन्याचा अंडा आहे उकरायचं ये मी उकरू ना सोन्याचा अंडा झाडाच्या 2 फुटा पशी ना 2 फुटापशी
आली तर 10 गेली लोक. हांड कुठं ठेवली? 2 फूट. आईला इथं बोलला ना तू. चला खांदा. आईला आई आई. क्या बात ही भेटला. आईची गाणी यस. मी सरपंचा नीड हांडे आणून ठेवतो. याला धन सापडलं का नाही? कधी सापडली याला धन? आता कोणी पाहिजे आधी ना घेऊन जाऊ आपण घरी. कोणाला सांगितलं नाही ना नाही नाही गावामध्ये? कोणालाच नाही नाही सांगितलं हो नाही ना. बाय, आज 5 तारीख आहे ना. हा हा आला पण बरं झालं, तो तारीख लक्षात ठेवली 5 तारीख आहे ना. आणि मग अरे. काय सरपंच आहे मी, तारीख ध्यानातच ठेवतो असतो हा मी. ना? मग कोणत्या तारखेला मासिक सभा आहे, ग्रामसभा कधी आहे, ते- योजना किती ते तारखेला? ग्रामसभा जवळ जा तिकडे. नाही म्हणजे मला सवय झालेली आहे ती. येडा मी रात्रभर झोपेल नाही रात्रभर. बरोबर 5 आहे? दिवसापासून डोळ्यात हा. झोप नाहीये. म्हणजे तुम्ही ध्यानात ठेवलं 5 तारीख मग? माल पाणी भेटणार आहे. आईला चला. तू कसा टाइम झाला आहे ना. आणि मग काय म्हणलं आता यांना 5 तारीख सांगेले आपण. हा चालतं आता. चला बरं आता घेऊ मस्त काढू ना. हा एकदम मस्त. कोणाला सांगितलं नाही तेव्हा ना? मला थोडं वाढवते बरं का. वाढव काय तो बाबाचं तोंड हा. जाईल कोणीकडे वाढव आणि माझं काय? हा? माझं काय? तुला घ्या ना कमी थोडं. हा. नाही नाही तुम्ही कमी कमी घ्या ना घ्यायचं थोडे. तुम्ही कमी घ्यायचं. खबर खरं म्हणजे बरं कोणाला माहित नाही ना आपण अरे. सोन्याचा हांडा काढायला चाललोय. अरे माहिती कसं, मी मुंबईला गेलो होतो 5 दिवस. हा. तुम्ही दोघच होते आणि मी मी कोणाला सांगितलं नाही आता अजून. मी तर नाहीच भाऊ. नाही ना? मी तर रोज तो आका सकाळी दिवस उगला का तो आका यायचो ना. हा बरोबर. मग तू शंका मनामध्ये आणलीच कशी काय? नाही, कोणाला आणले माहित- म्हणजे भाऊ कसं आहे, माहित झालं कोणाला काय झालं तर आपले राहते कोणी जाऊ शकते ना रे. अजिबात भिंतीला नाही. कान राहता हा. बांधाला कान राहतो माहिती मग आहे तुम्हाला. त्याच्यासाठीच मी तुम्हाला घडी घडी तेच सांगत होतो का कोणाला बोलू नका. नाही. आणि माझा 100% भरोसा आहे शांतावर. आणि माव मग तुझ्यावर मी ठेवला ना. मग आता शांताने पाहिलं. तुझ्यावर ठेवला. सांगितलं नाही ना कोणाला. नाही. मग चला. पण मी रात्र पटकन दिवसाच आता बोलण्यात मजा नाहीये. पटकन सोन्याचा चला, अंडा चला, काढून घेऊ आणि पटकन वाटण्या काढून घेऊन लगेच त्याच्या घरी निघून हा, जाऊ. पुन्हा मजा करायला मोकळे आपण. हा गागाटे करायची नाही. अजिबात नाही. चला चला ए चला शांती यार, हेच शांती ना. वय ना पुढे. या बाई, हे आणि झाड मी ना. पुढे होतीये मग कवा या बाय. पण ही माती खंदल. तू आहे अरे बाप काय हो हे काय आहे? कुठे पण मग चायले खड्ड तर अगोदरच कर. सरपंच काय आहे? हा ते तुम्ही आम्हाला 5 तारीख म्हणले, तुम्ही 5 तारखेच्या आतच काढून घेऊन गेले काय? हा? काय बोलू राहिला बाबूराव? ए शांता. हा? ए थांबव. काय आलं थांबा. माती नाही नाही बुजबुज नाही नाही गेलं ते. अरे करून नेलं काढून कोणा तरी शांती. ही काय वल्ली माती दिसते ना धडधडीत. आजच नेलं वाटतं. हा रात्री तू कधी येईल मला सांग बरं, तू कधी येईल? अरे मी रात्री आलो, झोपलो थोडस. कारण आज 5 तारीख. अरे सरपंच. हा, बरोबर बरोबर विश्वासघात केला तुम्ही काडी आमचा. खाली करा ती, काडी खाली नाही करा. नाही विश्वासघात केला तुम्ही आमचा. हा? खरं सांगते तुम्हाला विश्वासघात केला तुम्ही आमचा. रात्री आला म्हणतो 5 वाजता आणि लगेच इकडे आला आणि इकडे येऊन परत आपल्याला भेटायला आला. चला म्हणतो सोनं अंडा आम्हाला काढायला. लालूच दाखवली काय? हा? तुला दाखवू का आता? लालूच दाखवली आम्हाला तुम्ही. ए लालू पण दाखव. होतं का पण सोन्याचा अंडा तिथं खरंच? आणि मग मी काय खोटं बोलल का? आम्ही तर काय पाहिलं नव्हतं पण तुम्ही बोलले तर म्हणून तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवलात आम्ही. अंडा सापडला ना तेव्हाच मी ठरवलं का याच्यातून अर्धा वाटा आपण शांताला देऊ. कारण मी गरीब आहे ना. हा शांताची माझी दोस्ती आहे, विश्वासाचं नातं आहे. एवढा हंडा मी काय करणार? ते 10 पिढ्या पुरल एवढा हंडा होता तो. हा पण तुम्हाला बोला आपलं उचलला गेला नाही 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 तकदीर गांडू तर क्या करेगा पांडू. मला तरी वाटतंय ना ही भानगड आहे ना लीक झाली वाटतं. आणि कोणीतरी हे गावातील ऐकलंय वाटतं, माणसाने 100% ऐकलं. बरोबर नाही शांता? बरोबर. अरे एखादा कोणी आज मला सांगा मी विश्वास घात घरी का तुझा वाला? नाही, किती दिवसापासून नाही. दोस्ती आहे सरपंच आपली? तुला एक सांगू का? सरपंच तुला एक सांगू का? एक ते जंगल आहे हा. ना, येडं आहे ना, कोणीतरी बाथरूमला यायला त्याला येत राहतंय. अरे आपण नक्की ज्यावेळेस कोणतरी बोलत ना आपली आपण ज्यावेळेस बोलत असेल ना, बरोबर, कोणीतरी बरोबर. बाथरूमला येईल असेल, कोणीतरी ऐकलं असेल ती गोष्ट. नाही तर कोणतरी जात असेल रस्त्याने. रस्ता आहे ना तो. हा. हा, 5 तुम्हाला दिवसापूर्वी म्हणत होते. चर्चा चालली होती आपली इथंच. आणि हा. त्यांनी हाकता हाकता ऐकलं असेल. हा. आणि शिवाय हे अंतर बी आपण म्हटलं होतं असं 2.5 फूट, हा. 2.5 फूट. हम्म. अरे 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 हे बाई ती म्हणे ना तकदीर गांडू तर क्या करेगा पांडू. म्हणजे तो नशिबात नव्हतं शांताच्या बी नव्हतं. आणि मावाला आणि तू नव्हतं. तर आईन टपकला होता तरी बी आपण निमानिम वाटा द्यायला तयार हा, झालो. हा. जाऊ दे चला हे बाय झालं गेलं इसरून जायचं आता. आणि ते ना पागल व्हायची काम आहे मला तर. काय रे सरपंच? हा. काय मला एक डाऊट आहे, आमले तर नसेल नेला ना? अरे हा आमल्याचा डाऊट येतो का तुला? हा? 100%. पण आता त्याचं नाव आहे कसं काय घेणार आपण? नाही 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 डाऊट घेणं तर चुकीचं चुकीचं आहे. नाव. एक तर हा हंडा सापडणं म्हणजे हाच गुन्हा आहे. हा. एक सांगू का? पोलीस आता आहे ना तो आमल्याकडे जाऊ. इकडूनच
आमल्याकडे जाऊ हा. पण आमल्याकडे जाऊ नाही डायरेक्ट त्याला तुम्ही चला. बोलता नाही नाही येणार नाही बरं ते काम आहे ना आता शांताच करील का? मग मग करू आपण गप्प बसायचं कारण ते काय बोलायचं तुला तू व्यवस्थित बोल मग बरोबर. हं? ते कसं कारण हे काय चोरीचा मामला ना हळूहळू बॉम्बला असं अरे आहे. ते काय करी माहिती जर त्यानं ते जर हा म्हणलं ना हं. आणि आपण जर म्हणलं ना वाटा द्या हं. त्या कांड नेल पोलीस स्टेशनला जमा करून देईल तेच ना ते आमले शांतात बरं मी काय सरपंच हा आता तू काय येऊ नको आमच्या संग बर आता शांतीन मी जातो त्याला बरोबर पट्टितो मी नको कळू का ते जो पटला का आम्हाला हं. मग तो म्हणला बा, हा मी आणलाय हं. मग त्यावेळेस तुला फोन करतो ठीक आहे ठीक आहे मग वाटणीस कारण मी गेलो का त्याला पूर्ण डाऊट वाटेल कारण मी राजकारणी माणूस आहे हा आणि हा एक तर सरकारला दिली तर मग गावभर मी करेल बुवा असं. मग त्यावेळेस तू काय पण कर तुमच्या घरात भेटलेला होता तर घरातच ठेवायचा ना. अरे नाही ना ते का घरात ठेवण्यासारखं धन आहे का ते माझ्या घरात आणून टाकला असतं काय इथं पुरले. त्या बाई पुन्हा मग गावभर हे झालं असतं ते हे मी जंगलात कधीच झालं कोणाला सांगितलं बरं, जा. मध्ये लपवलं जा असतं तुम्ही. गादीत लपवलं तू असतं येऊ माहिती नको का. आमच्या संग ते. आता. ठीक आहे मला फोन कर मग काय आता तुम्ही येऊ नका आमच्या मागे बाबूराव चला हो. हा चल, चल ठीक आहे ठीक आहे. जा हे बघा एक सांगू हा, बाबूराव हा. अमोलला हा. लाडू गोडीत घेऊ हा जेव ना प्रेमात टाकू थोडस बरोबर. हा हा त्याला म्हणा तुला एक बाबूराव पाहायला मी येऊ का आता हा तुम्ही सरपंच तू जा जाय ना बरं. भाऊ जाय ना ठीक आहे तुम्ही ठीक आहे. सरपंच जा इकडे. जा बरं. हा. तो तुम्ही घरी जाय तुमचं बरं. तुमचं कळवा काम मला बरं का मग हा हो, फोन हो, करीन जा मी तुम्ही. तुला ठीक आहे ऐका हा, मी काय म्हणते हा, आमल्याला थोडीशी पूज देऊ हा, त्याने ऐकलं तर ठीक हा, नाही तर एखाद्या पोरीला सांगू हा. ते पोरीला म्हणू थोडस काहीतरी कर. हा, त्याच्या घरातल्या ना हा त्याच्याच घरातल्या का? त्याच्या घरातल्या नाही रे बाहेर एखादी पोरगी आणू तिला बी वाटा देऊ ना आपण. मग त्याला कोण ठेवलं आपल्याला काय माहिती ती पोरगी कळवाल ना मग कसं? त्याच्यासोबत ते आमल्यासोबत लपडा कराल तर म्हणजे प्रेमात पाडाल ती पोरगी अमोलला ते अमोल सांगाल ना त्या पोरीला ती पोरगी मग आता आपल्याला सांगाल एक कर अशी करते का तू काय हेच आयडिया कर डोकं तू काय त्यापेक्षा तूच कर त्याच्या संग ये ऐक ना मला नाही पटत रे ते. तू गप. अरे आपल्याला धनाशी घे नाही तुला काय करायचंय त्याच्याची तात्पुरतं आहे ना करताशी गोड बोलून ना मस्त पाहिजे तो हांडा उचल हं. आणि मला हळूच फोन कर का बाबराव वस्तू सापडली समजून जायचं लगेच, अमुक हं? अमुक ठिकाणी तू थांब का बरं. मी आले घेऊन हा ठीक आहे, चाल पो चालते ना धरू जात आपण धरू म्हणजे तुम्ही ना हा आता इथून असं तुमच्या घरी जा बरं मी जातो माघारी हा हा त्या आम्हाला डाऊट नको यायला की ही शांती माझ्याकडे कायला आली हा. या बाबूरावला घेऊन. आणि त्याला असं जवळ जवळ घ्यायचं मस्त हा. फिरवायचं नादी बदलायचं म्हणजे हा. तो प्रेमात येईल हा? बरोबर. बरं मग जाऊ का मी हा तुम्ही जा. चालेल. कसं पट्टत घ्यावं आता आम्हाला दंत घ्यायचीच आहे मोठं तर व्हायचंच आहे. प्रेमात फसून घ्यायचं का गद्दारी करून घे नाही गद्दारी तो तसं ऐकणार नाही तो लगेच पोलीस स्टेशनला जमा करून देईन ते प्रेमातच घ्यावं लागेल त्याला. अमोल का हो शांताबाई हाय रे तू इकडे काय करतोय. काही नाही गोट्यात साफसफाई चालू आहे का? साफसफाई चालू आहे. आज थोडे असं. बाहेर बांधल्या म्हशी हा 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 मग म्हटलं चला साफसफाई करून घेऊ हा भारी दिसतंय ना आता हा मस्त दिसतं आवरून मस्त घेतलं ते शेण बिन सगळं आवरून घेतलं मस्त झालं. हा, बाबा बरं या इकडे अमोल इकडे या कशाला या ना हो, तुम्ही इकडे या ना अहो काय इथं झालं बसा. बसा तुम्ही इथं बरं ऐका हा. मी काय म्हणते हा. तुमचं कुठं प्रेम चालू आहे का. मी पैसे बिशे नाही देणार अहो, माग पैसे नाही की मागते मी तुम्हाला मग पैसे नाही मागते मग तुम्हाला खरं सांगू का हा. मी तुमच्यावर लई 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 प्रेम करते. ही नाही काय करत जा लगेच अहो खरं सांगते मी बी करता ना तुम्ही पण हा मी लई प्रेम करते तुमच्यावर खरंच. मी बी मी आज सांगल उद्या सांगल परवा सांगल पण मग- असंच बोलायची ती कोण गोट्याची आई गोठ्याचे गोट्याची गोठ्याची आई हा मग तिने मला चंबू दिला 5,000ला ठेवून 5,000 हा जाऊ द्या 5,000 कधी मला कमी माहिती नसेल हे असं गोड गोड बोलला का तरी. नाही हो. नाही मला सगळं माहिती तुम्हाला एक सांगू का हा माझ्या प्रेमात आहे ना अजिबात खोट नाही 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 अजिबात नाही. पण तुम्ही असं कधी बोलत नाही मग मला डायरेक्ट लय दिवसापासून सांगायचं होतं तुम्हाला लय दिवसापासून म्हणजे आता आल्या वर्ष- बरोबर या आणि बसा आणि मला एक मला आहे सांगते, ना मला आजपासून तुम्ही सांग आवडता. माझा नवरा आज फारकत कोण नाही बोलत एक सांगू तुम्हाला हा माझा नवरा गेला फारकत देऊन मला कधी आता झाले वर्ष दीड वर्ष झालं. कोण सोन्या हा खबर मग काय करता त्याला पैसे कमवत नाही काही नाही हा मग मग आता मग तुमचा दुधाचा धंदा आहे ना मग मी तुम्हाला आवडते का. अहो वहिनी असं लोक काय म्हणते तुम्ही डायरेक्ट असं नका अहो, करू. प्रेम करते मी तुमच्यावर. या. असं- असं प्रेम करते मायावर मग हा मग असं सांगू का मी तुमच्यावर प्रेम करते. अहो मी तुमच्यावर आहे ना लव करते लव कळतं का अशी शिवाय नाही द्यायच्या बाबा.
अहो शिवा नाही देते तुम्हाला. मग तुम्ही असं ती माणसाची शिवाय अहो, खरं सांगू तुम्हाला, हं. प्रेम करते मी तुमच्यावर. हा का हम्म, हा हम्म. खरं का काय अहो खरंच ना. बाबूरावला नाही सांगितलं नाही नाही कोणाला माहित आहे का नाही, कोणाला सांगितलं नाही. माझ्या मनातलं फक्त पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं हा का का मी तुमच्यावर खूप प्रेम करते म्हणून. मग आता बसायला सांगणार आहे का हा नाही? बस 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 ना बस ना काय हा मग. खरं हा हा तिच्या आईला हा मी आवडते का तुम्हाला? हा मग जबरदस्त आईला जपून जमीन ओपून टाकू आपण जबरदस्त. हा ना. हा पण मग बाब्याला माहित नाही ना नाही नाही हा ना कोणालाच माहित नाही. चल कधी झालं हे प्रेम ते कळालंच नाही तुमच्याकडे पाहता पाहता बोलता बोलता पाहता कधी- पाहता झालं हा कधी प्रेम झालं तेच नाही कळालं. पण मग म्हटलं कधी सांगू, कधी वर्ष दीड वर्षापासून तुम्हाला मी खूप लाईक करते नाही का, हा हा खूप प्रेम करते मी तुमच्यावर. पण मग हिंमतच होय ना सांगायची, का की नवरा होता आणि नवऱ्याला फारकत देऊन टाकला आता. मग आज डायरेक्ट आज बोलूनच टाकलं. आज राहतच नव्हतं आज. हा हम्म. मग आता आज राहतच नव्हतं म्हटलं, आज आहे ना आज बोलूनच टाकू द्या म्हटलं आम्हाला. नाही मला म्हणजे वाटत होत हम्म. वहिनी आपल्याकडे येते पाहून बा, आपली का पाहते बा पण मला वाटत डायरेक्ट होतं. कसं काय बोलावं असं आहे ना. अहो खरं सांगू का तुम्हाला, मी इतकी प्रेम करते ना तुमच्यावर, असं वाटतं ना का जीवातून म्हणजे काळजातून आहे ना दिल काढून तुमच्या हातात देऊन टाकावं, काळीच हातात देऊन टाकावं असं वाटतं. तर तुम्ही मरून जाशाल ना काळीच्या हातात दिलं माय अहो मग प्रेमात मरणं काय आणि जगणं काय एकच असतं ना. मी नाही मरणार बाबा. हा तुम्ही नका मरू, हा. मी मरल ना. मग मी कोणावर प्रेम करू माझ्यावरच करा, बरोबर आहे की नाही माझ्यावरच करा. मेल्यावर मेल्यावर नाही हो, मग आहे जिवंत तवर. हा खरंय का नाही? हा वहिनी वहिनीला का म्हणू? हा हा शांती हा शांत हा शांती हा. चला मग आता कुड चला ना. तुम्हाला मला थोडेफार आणि हे पण देसाल ना, दागदागिने करून देसाल. ए अरे ते सांगायचं राहील बस बस बस. काय ते सांगायचं राहील काय नाही कोण नाही एक सांगायचं होतं काय मला आहे ना काय दागिन्यावरून लक्षात आलं हा मला आहे ना सांगा ना. अहो सांगा लवकर. ते हं. ते सरपंच नाही का कोणचं? आपल्या गावातला कुठलं हो? तुम्ही त्या दिवशी नव्हते का दन सापडायला गेले ते हा त्या दिवशी मी तिथंच होतो तिथंच होते का तुम्ही? तो अंडा मी काढून आणला बरं झालं. बरं झालं मग तुला माहिती आहे? बरं झालं बा, मला माहित सरपंचाने सांगितलं होतं. सांगितलं नाही कोणाला नाही मी नाही सांगितलं नाही बरोबर. नाही नाही. मग ऐक ना हा आपण दोघ आता आपण काही एकच झालो हा पण थोडं जोरात बोला. सांगू कोणी नको नाही. कोणाला असं मी कशाला कोणाला सांगाल, तुम्ही मला दागदागिने देणार आहे म्हटल्यावर. कारण बाबूराव आहे ना बाबूराव लई बरं जाऊ दे, माझ्यासोबत लग्न करता का मग? 100% आपण दोघं डागडागिने घालू चालेल. मी मंगळसूत्र घाल आपलं तू घाल मंगळसूत्र हा मी घाले चैनी बिनी घाल. चैनी बिनी घाली मी हा. हा ब्रेसलेट वगैरे. बाबूराव सांगू नको बरं रिकामा. ते आईला ऐकलं वाटतं तिने काय रे रिकामा. शांत काय काही नाही काय करू राहिली काही नाही, आमोल बोलते. हा का हा झालं की व्यवस्थित हा कसं चांगलंच. हा का हा. घे घे काय काय चांगलं झालं तुमचं झालं का प्रेम तो असं? काय काम होतं आता इकडे यायचं हा? तो काय काम व्हायचं इकडे यायचं काय नाही आलं तसं असतो आकाश बरं ये थोड्या वेळी नाही आता नाही आलं. आमचं थोडी मीटिंग चालू काय आहे आता काय मीटिंग झाली बोलणं चालू होतं थोडस जा ना. मी तर म्हटलं झालं असेल तुमचं काय ते शांत आहे ना म्हणजे अजून आवरेल नाही तुमचं आवरण काय बोल राहिला लग्न आवरलं का बा असं कोणाचं आपलं दोघंच? याला माहिती काय मग त्याला लय 1.5 वर्षापासून माहिती मी तुमच्यावर अरे प्रेम करते अमोल. म्हणून. मी तुमच्यावर प्रेम करते म्हणून अरे फक्त मी त्यांना पाठवलं तिला सांगितलं. तिला म्हटलं करते आमच्या मग प्रेम हे नको सांगू नाही नाही हे नाही सांगा, तुम्ही शांत बसा. बरं का हे नको सांगू म्हणजे. मीच पाठवले तिला म्हटलं प्रेम कर त्याच्यावर अंड्याचं नको सांग हांड्या हांड्या हांडा हांडा येईल बाहेर कोंबडीचं अंड बोलले ते कोंबडी. अंडे अंडे नाही अंडे नको मला अंडे नको शांत बसता का तुम्ही? बरं आता काय किती टाइम आहे शांती आण ना बाहेर चाल ना काय तुला सांगितलं ते नाही का काय तुम्ही शांत बसा तुम्ही. आता कवर ते आता कवर अजून अंडा आहे ना आता शिक दिलंय नाही रे बाय अंड नाही इड नाही गावात गावात अंड दिलं गावात. हा गावात विकून टाकले ते अंडे आम्ही.
दे लवकर चल काय घेऊ करू ते काय पण ती माझी होय आणि तू काय असं ना हा. मला त्याची काय करायचं मला फक्त वाटा दे कायचा वाटा लागतो वाटा लागत आहे. कायचा तू जरा जरा तिला माहिती बाय अंड्याचं बोलली नाही ना याला. नाही कायचा वाट लागतो मग तुमचं प्रेम नाही झालं का आता त्याच्यात काय वाटा देऊ तुला बघ काय काय? भाकर पडला का काय त्यातच जेवण वाटा- ना? त्यातच वाटा पाहिजे जेवण ना हा? जेवण नाही ना? घरून जेवण आलो मी मग तुम्हाला कसला वाटा पाहिजे आता त्यातला नाही नाही आता आम्ही लग्न करणार आहे तुम्ही लग्न करा नाही तर तिकडे मग एक मरा सांगू- मला काय केले एक तो वाटा मिनिट द्या बाबूराव एक सांगू का तुम्हाला आता आम्ही लग्न करणार आहे हा? आता खरंच लग्न करणार आहे तेव्हा मी आणि काय ते तुम्ही लग्न- माझ्यावर प्रेम करते मी त्यांच्यावर करते नाही. तुम्हाला एक सांगू का आता एक म्हणजे आहे ना त्यांना काही भेटा असं काही सापडेल असो ते माझं आहे माझ्या एकटीच आहे ते नाही पण मला सापडेल नाहीच ना काही हा नाही नाही आमल्या आता माझ्या डोकं खवळायला लावू नका तुला एकच सांगतो सापडलं बी हा. असेल तर माझं प्रेम आहे ते तू शांत बस, बस खाली तिला का बरं नको उरू जोडू बस खाली नाही नाही हा हा परत मी सांगितलं नाही तर मी बॉम्ब करेल बरं का आता काय आख्या गावात करा हा आख्या गावात बॉम्ब करेल मग आम्ही पण कोणाला जात सरकारला नाही. जमा करून दिला काय ध्यानात राहू दे काय जमा कर सोन्याचा हांडा तो काढून आणलाय हांडा दाख्यातच दगड घाली काय म्हणतो नाही म्हणतो हा हांडा काय काय म्हणतो म्हणतो हिला काल पाठवलं तुम्ही कायला हा तो प्रेम करायला हा तो तू म्हणजे? कबूल झाला ना तिला सोन्याचा हांडा कुठे येतो चाल काढ मग ती प्रेम करतेच माझ्यावर हा काय करते विषय? ना चाल नाही करीत का तो रे काय प्रेम बोलतो करीत तू चला. चाल उठ हांडा कुठे दाखव मग तू अंड्यासाठी हा अंड्यासाठी नाटक नाही हो बाबराव या आणि शांत अंड्यासाठी नाटक केलं तू. अरे बाबरावचं डोकं आहे तू चाल बरं या बाई तिघायला ए, वाटून थांब, थांब, द्यायची तुम्ही दोघं बस. हा. आहेच ना आता तिघांमध्ये वाटा करून घेऊ आता इकडे कोणी आपण तिघ आहे हा मग ती तिघांमध्ये सरपंचाला नका सांगू नाही नाही, परत नाही, चालतं नाही, नाही, वाटतं. नाही. त्याला नाही सांगायचं आता रे त्याला म्हणा त्याला म्हणतो नाही म्हणला म्हणा हा त्याला सांगून देऊ ते गाडीचं ठीक आहे चल आपण वाटा करून घेऊ हा, चला. आपण वाटत आपण तिला चला मध्ये बरं वाटून देऊ चला वाटून घेऊ. आपण हा, दोन्ही ये शिकू, मला बरं का? ये तुला ये तुला ये या, मला थांब देतो देतो थांब हा. घे, इडं घे. ठेवली. हा? हा. नाही नाही काय बाय बाबूला जोड येड्या